या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शंकराच्या पिंडीजवळ पूजा करायला ललिता बसलेली असते आणि ललिता देवाला म्हणत असते की आता जी नाती बिखरलेली आहेत ती पुन्हा एकदा एकत्र येऊ देत, सगळं काही नीट होऊ दे असं देखील ललिताला वाटत असतं आणि ती देवाकडे तशीच प्रार्थना करत असते. दुसरीकडे मात्र आता बीनासुद्धा तिथे येते. बीनाला तिचं राहतं घर सोडायचं नसतं, सासू सासऱ्यांसोबत कायम राहायचं असतं. म्हणूनच ती देवाला प्रार्थना करत म्हणत असते की ज्यांना कोणाला वेगळं संसार थाटायचा आहे देवा त्यांना थाटू दे, पण मला माझ्या सासू सासऱ्यांसोबतच राहायचं आहे. इकडे रेणुकाही बसलेली असते. रेणुका आता भावना आणि सिद्धूला एक छान असं गोंडस बाळ व्हावं यासाठी पूजा करते. आता इकडे बघायला मिळतं की खूप जास्त मोठी प्रार्थना ही असते या सिंचनाची, कारण ती प्रेग्नेंट नाही आहे आणि ती देवासमोर म्हणत असते की मी खोटं वागते, पण त्याचं एकमेव कारण हे आहे की मला हॅरीला व्यवस्थित मार्गावर आणायचं आहे, यासाठी मी हे सगळं करत आहे. इकडे आता आरती जी आहे ती आजींकडे बरोबर बसलेली असते. आरती आजींना सांगत असते की सगळं काही ठीक होईल आजी, थोडा धीर धरा. पुढच्या जेव्हा महाशिवरात्रीला ना तुम्ही शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालताना मला दिसाल. मला माहिती आहेत या सगळ्या गोष्टी अवघड आहेत पण अशक्यही नाही आहेत, असंही आता आरती म्हणत असते. त्याच वेळेला आता आजींच्या पुन्हा एकदा हातांची हालचाल होऊ लागते. आजींच्या जशी हाताची हालचाल होत असते तसे आता आजी हात हलवत असते. आरती खुश होते आणि आरती म्हणते की हे काय, आजी आता डोळेसुद्धा हलवायला लागली आहे. आता खूपच छान होतंय. बापरे, मला कोणाला सांगावंसं असं वाटते पण घरात तर कोणीच नाही आहे, कोणाला सांगू ही आनंदाची बातमी, असं झालेलं असतं. दुसरीकडे आता ही आजीसुद्धा बसलेली असते आणि ती आता म्हणत असते की सगळं काही चांगलं होऊ दे, देवासमोर बसून बोलत असते. दुसरीकडे आता नीलांबरी म्हणत असते की आतापर्यंत दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी काही ना काही गेम केलेत, पण आता मात्र मला या सगळ्यामध्ये साथ दे, तू काही झालं तरी मला तू सगळ्यामध्ये मदत कर, असं देखील ती देवाला म्हणत असते. आता इकडे देवासमोर सुद्धा बसलेले असतात आणि त्यांचं घराचं स्वप्न असतं. घराचं स्वप्न माझं लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं आणि मगच मी माझ्या बायकोला खुश करू शकेन, असं देखील आता ते देवाला म्हणत असतात. तर आता जयंतसुद्धा बसलेला असतो. जयंत म्हणत असतो की हे देवा, मला ही माझ्या जानूला लवकरात लवकर भेटायचं आहे. आता मला माझी जानू जसं बोलेल ना तसं मी वागेन, पण एकदा फक्त माझ्या जानूने मला भेटायला हवं, माझ्याकडे तिने यायला हवं. यानंतर मी काही चुकीचं वागणार नाही, असं देखील आता तो म्हणत असतो आणि तो अगदीच नतमस्तक झालेला असतो. तेवढ्यातच ना त्याच्या बाजूला आता जानू आलेली असते. जानूने त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि जानू त्याला म्हणत असते की सगळं ठीक आहे ना. जानू जयंतसाठीच आता तिथं आलेली असते आणि त्यानंतर जेव्हा ती त्याच्या आता खांद्यावर हात ठेवते तेव्हा मात्र आता जयंत जेव्हा तिला पाहतो तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि तो म्हणत असतो की फायनली जानू तू आलीस, मला खरंच ना खूप बरं वाटलं. तुझी मी आतुरतेने वाट बघत होतो. आता तू आलीस ना, मग आता मी तुला कुठेही लांब जाऊ देणार नाही. मला कायम तुझ्यासोबतच तुझ्या जवळ राहायचं आहे आणि त्यासाठी मी आलेलो आहे, असं देखील आता बोललं जातं. त्याच वेळेला खूपच जास्त रडायला आता जयंतला येत असतं. जयंत म्हणत असतो की हे सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि सगळ्या गोष्टी नीट सोयीस्कर घडू देत. पण दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं जानू म्हणत असते की मी आता पुन्हा आली आहे ना, मग आपण नव्यानं संसार करूया. आता आपल्या संसारात कोणतंही विघ्न मला नको आहे, आणि असं बोलूनच ती आता घट्ट अशी जयंतला मिठी मारते. खरं तर ना हे सगळं जयंतचं स्वप्न असतं. जयंतला वाटत असतं की जानू त्याच्याकडे आली आहे आणि जानूला त्याने घट्ट मिठी मारली. आता तो जानूला म्हणत असतो की पुन्हा तू कधीच मला सोडून लांब जायचं नाही या जानू. आणि जानू ही म्हणत असते की आता हा दुरावा संपूया आणि पुन्हा एकदा आपण दोघंही जण एकत्र येऊया. आणि त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये मंगळसूत्र असतं. ते मंगळसूत्र आज महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर तो तिच्या गळ्यामध्ये घालणार असतो.
त्याच वेळेला जानू ही खुश असते, कारण तिचं ते पहिल्यांदाचं मंगळसूत्र असतं जे ती पहिल्यांदा घालायची. आणि आता जयंत महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर जानूच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालायचं ठरवतो. तेव्हा जानू ही त्याच्याकडे पाहत असते आणि जानू आणि जयंत दोघंही जण आता शंकराच्या पिंडीचे आशीर्वाद घेतात, कारण त्यांच्या समोरच पुन्यांदा यांचं लग्न झालेलं असतं. पण हे सगळं जयंतचं स्वप्न असतं. जेव्हा जयंत पुन्हा एकदा मागे इकडे तिकडे बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की जानू तर कुठेच नाही आहे. मग आता जानू कुठेच नसल्यामुळे ना त्याला कळत नाही काय करू आणि काय नाही. जानूसाठी तो इथपर्यंत तर आलेला आहे. मग आता त्याच्या कपड्यांवर ते ज्यूससुद्धा सांडलेला असतो, त्यामुळे त्याला कपडेही बदलायचे असतात. म्हणूनच तो म्हणत असतो की मला कपडेही बदलायला जायचं आहे, मी एक काम करतो, मी घरी जातो, असं लक्ष्मीला तो बोलत असतो. लक्ष्मी म्हणत असते की इथेच चेंजिंग रूममध्ये तुम्ही चेंज करून घ्या ना. पण नाही, मला असे कुणाचे कपडे घालायला आवडत नाही. रेणुका म्हणत असते की मी तुम्हाला मदत करू शकते ना. ऐका, मी काय म्हणते, आमच्याकडे असे नवीन कपडे असतातच, त्यातल्याच तुम्हाला एक जोड देते, तुम्ही तो घाला आणि मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मग तर झालं ना. असं जेव्हा आता त्याला बोललं जातं तेव्हा तो म्हणतो की हां मग चालेल, नवीन असते तर मी घालेन कपडे, असंही आता तो म्हणू लागतो. तेव्हाच ना विचार करतो की नको, मी आता जर इकडनं बाहेर गेलो, इकडनं कुठेतरी लांब गेलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणजेच काय, त्याला आता वाटू लागलेलं असतं की इकडनं जर मी कुठेतरी गेलो तर जानू येऊन गेली तर मग नको नको, प्रॉब्लेमच नको, त्यापेक्षा मी इथेच थांबतो, असाच तो विचार करतो आणि तो कपडे चेंज करायला जात असतो. मग आता कपडे रूम जी आहे ती सुद्धा त्याला सांगितली जाते. दुसरीकडे जो विश्वा असतो तो मात्र आता जानूला म्हणत असतो की आज काही झालं तरी तू नको येऊस समोर, मला वाटत नाही आहे हा योग्य दिवस आहे तू समोर यायचा. मला असं वाटतं की नको येऊस तू समोर, बस झालं, पुरे झालं. कारण तो माहिती ना जयंत माणूस कसा आहे आणि त्यामुळेच ना तो त्याच्यापासून लांबच राहा. पण जानू आता विश्वाचं ऐकत नसते. विश्वाला म्हणत असते की आजच मी जयंत समोर येणार आहे, मला बाकी काहीच माहिती नाही आहे. पण असं का करतेस जानू, तू सांगितलेलं ऐकत का नाही आहेस, ऐक ना माझं. पण जानू म्हणत असते की नाही, माझं ठरलं आहे म्हणजे ठरलं आहे. मी म्हटलंय तुला की मला आता काही झालं तरीसुद्धा त्याच्यासमोर यायचं आहे. मी आता ठरवले, कारण आपण किती दिवस या सगळ्यातून पळणार आहोत, का म्हणून पळायचं आहे. नाही, मला आता बिलकुलही पळायचं नाही आहे. जे काही होईल त्याला सामोरं जायचे, उगाचच ना वाट मोकळी करून टाकायची, गुंतत नाही राहायचे. आणि मी आज माझ्या घरच्यांसमोर सुद्धा येणार आहे. किती दिवस असं लपून बसायचे आणि तूच मला म्हणतोस ना की माझी पूर्वीची जानू पुन्हा कधी येईल. मग आता ही पूर्वीचीच जानू तुला सांगते, नको नको हे टेन्शन घेऊस, मी आहे ना, मी व्यवस्थित करेन सगळं काही, नको टेन्शन घेऊस. आणि असं बोलून ती आता डोक्यावरनं पदर तसाच घेते. आणि जेव्हा ती आता डोक्यावरनं पदर घेऊ लागते ना तेव्हा मात्र विश्वा तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे आता आजोबा आपल्या रूममध्ये असतात, त्यांचा नुकताच डोळा लागलेला असतो आणि त्यांच्याकडे एकटक लक्ष्मी बघत असते. तेवढ्यातच भावनासुद्धा तिथे येते. भावना तिथे आल्यामुळे आता ती म्हणत असते की हो, हे आजोबा झोपले आहेत ना, आणि हे आजोबा किती निरागस आहेत ना. आई, तू ह्यांना ओळखतेस का? अगं ती माझी मैत्रीण नाही का, मागे तुला मी ओळख करून दिली, बाहेर आली आहे ती, तिचेच हे सासरे आहेत. अच्छा ती का, हां हां, मी त्यांना ओळखते, देशमुख काकू ना, त्यांना मी ओळखते. खरं तर ना त्यांची आणि माझी याआधीसुद्धा ओळख झालीच होती आणि त्यामुळेच ना मला त्या माहिती आहेत. मग तू कशी काय त्यांना ओळखते? खरं तर ना आनंदीच्या वेळेला माझी ओळख झाली होती. त्यांचे जे मिस्टर आहेत ना ते खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी ना मला एकदा मदत केली होती आनंदीच्या वेळेला फॉर्म भरायला सुद्धा. आणि आता मध्यंतरी माझं ॲक्सिडेंट त्यांच्या गाडीसमोर होणार होतं, पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला वाचवलं होतं आणि ते घेऊन गेले होते मला त्यांच्या घरी. आणि त्यामुळेच ना मला माहिती आहे ते खूप चांगले आहेत. मग दुसरीकडे खूप जास्त विचार ना आता करत असते इथे असणारी ही लक्ष्मी. ती म्हणत असते की या अर्थाने का होईना फायनली भावनाला तिचा मामा तर भेटला, मामाचं प्रेम तर भेटलं, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त बरं वाटत
करत असतं. दुसरीकडे आता रूममध्येच गेलेला असतो आणि त्याला आता कपडे चेंज करायचे असतात आणि यासाठी तो आता एका रूममध्ये जातो. त्या रूममध्ये जाऊन त्याला आता कपडे चेंज करायचे असतात, म्हणूनच तो आता खोलीचं दारही लावून घेतो. जेव्हा तो आता खोलीचं दार लावून घेतो तेव्हा मात्र ती खोली जी आहे त्याच खोलीमध्ये नेमकी आता जानूही जाणार असते. म्हणजेच ना त्या खोलीमध्ये जाऊन तो स्वतःचे कपडे वगैरे घडी करून ठेवतो जे त्याने आणलेले आहेत आणि त्यानंतर त्याला स्वतःचे जे नवीन कपडे असतात ते घालायचे असतात आणि मग तो विचार करत असतो की बरं झालं निदान मला इथे तरी काहीतरी कपडे भेटले, नाहीतर माझा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. कुठून मी कपडे अरेंज करणार होतो. जानूसुद्धा तिथे उभी असते. जानूने सुद्धा छान अशी साडी नेसलेली असते, डोक्यावरनं पदर घेतलेला असतो. सिद्धू तेवढ्यातच मागून तिथे येतो. सिद्धूची आणि तिची ठोकर होते. तर सिद्धू तिला म्हणतो की तुम्हाला काही कपडे वगैरे चेंज करायचे आहेत का? मग तुम्हाला सांगू का, तुम्ही या रूममध्ये जा, इकडे जाऊन कपडे चेंज करून घ्या, असं देखील सिद्धू आता सांगत असतो. मग सिद्धूने तिला रूम वगैरे अरेंज करून दिल्यानंतर ती म्हणत असते की चला, जीजने मला सांगितलं आहे ना त्याच रूममध्ये मी जाते आणि त्यामुळेच ना आता ती तिकडे चाललेली असते. नेमका सिद्धूने जो रूम सांगितलेला असतो ना मध्ये नेमका आता जयंतसुद्धा गेलेला असतो. जानूला कुठे माहिती असतं ना, इथे सिद्धूला माहिती असतं. सिद्धूने आपलं जायला सांगितलेलं असतं. तेच आता आपण बाहेर पाहतो की इथे संतोषच्या गप्पा सुरू असतात. संतोष लई मोठमोठ्या गप्पा मारत असतो आणि तो म्हणत असतो की तू त्या श्रीमंत मुलीसोबत लग्न केलंस आणि आता ती प्रेग्नंटसुद्धा आहे, त्यामुळे तुला आता बरं वाटत असेल ना, पण तू खूपच उशिरा चान्स घेतलास. खरं तर हा चान्स लवकर घ्यायला हवा होताच. त्यावर हरीश म्हणतो की सिंचना ही श्रीमंत आहे, यासाठी मी काही चान्स वगैरे घेतलेला नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. सिंचना जी आहे ना ती खरं तर तिच्यावर माझं मनापासून प्रेम होतं आणि म्हणूनच मी हे लग्न केलं. पण इथे खूपच जास्त आनंद खरं तर इथे असणाऱ्या संपतरावांनासुद्धा झालेला असतो. संपतराव म्हणतात कधी नव्हे ते हरीशरावांनी चांगलं काम केलं आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा आजोबा होणार आहोत याचा आनंद आम्हाला आहेच. तर संतोष म्हणतो की काय पहिल्यांदा आजोबा, म्हणजे खरं तर तुमची सिंचना धाकटी आहे ना, मग तुम्हाला पहिल्यांदा आनंद कसा काय होणार? म्हणजे तुमच्या घरात तर अधिराज थोरले आहेत ना, मग अधिराज कधी करताय विचार करा की लवकर. मग आता या सगळ्या गोष्टीचा ना संपतराव तिथे बसलेले असतात, त्यांना राग येत असतो. पण श्रीनिवास हे आता भडकतात आणि श्रीनिवास म्हणतात की बस संतोष, कोणाबद्दल काय बोलायचं तुला तुझं तरी कळतंय का? बस कर, पुढे कर आता ह्या सगळ्या गोष्टी. का म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सारख्या बोलतोय? आणि त्यानंतर आता श्रीनिवास रागवून बोलत असतात. तर संपतराव आता म्हणत असतात की श्रीनिवास तुम्ही बसून घ्या, इतकं वाईट वाटून घेऊ नका, कारण तुमच्या मुलाची ही सवय ना जुनी आहे, आमच्यासाठी काही ही सवय नवीन नाही, त्यामुळेच ना या सगळ्याबद्दल तुम्ही काहीच बोलू नका, आम्हाला सवय आहे या सगळ्याची, असंही आता म्हटलं जातं. इकडे सिंचना आता लॅपटॉपवर काम करत असते आणि त्याच वेळेला रेणुका तिथे येते आणि रेणुका तिला विचारते काय गं, काही खाल्लंयस का फक्त कामाकडेच लक्ष आहे? नाही का आई, खाल्लंय ग, करते मी माझं काम आणि खाते ये. अगं बाया, हे काम ठेव बरं बाजूला, आधी खाऊन घे थोडंसं, असं रेणुका म्हणते. अगं आई शांत हो गं, मी खाल्लंय आणि तू इतका नको विचार करू, कामही तितकंच इम्पॉर्टंट आहे, बसून तर करायचं आहे ना हे काम, त्यात एवढं काय, असंही ती आता आपल्या आईला सांगत असते. पण आई समजावत असते, कारण बाळा तू 2 जीवांची आहेस, म्हणून मला तुझी काळजी वाटते, म्हणूनच ग बाळा तुला म्हटलं जास्त काम करू नकोस. दुसरीकडे आता आजी तमाशा घालायला सुरुवात करते. आजी म्हणत असते कोणाला सांगतेस तू, हिला सांगतेस, हिला काय पडलं आहे कामाचं, म्हणजे हिला काही फरक पडत नाही. मग आता आजीचं बोलणं सिंचनाच्या डोक्यात जात असतं. सिंचना आता मध्येच पडत म्हणत असते की आजी तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे गं, ते तरी मला सांग, म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काही मध्ये बोलायचं, हेच तू आता ठरवलंयस का? म्हणजे माझं आयुष्य आहे ते मला माझ्या परीने जगू दे ना, त्यामध्ये सुद्धा का प्रॉब्लेम क्रिएट करतेस? तू मला माहिती आहेस की मला आणि त्या हरीशला वेगळं व्हायला सांगितलं होतंस, पण तू जसा विचार करतेस ना ते कधीही शक्य होणार नाही आहे, कारण हरीश हा माझा नवरा आहे. तू मला म्हणाली होतीस की वेगळी हो, पण नाही, मी
हरीशपासून वेगळी होऊ शकत नाही, कारण तू मला डिवोर्स पेपर दिले म्हणून तुझं ऐकायचं का मी? नाही तुझा असा गैरसमज आहे की तुझं ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेईन. माझं हरीशवर प्रेम आहे आणि हरीशला मी माझ्या पद्धतीने हँडल करू शकते. आणि राहिला प्रश्न मी प्रेग्नंट असण्याचा, जे काही होणार आहे ना माझ्या आयुष्यात ते मी बघून घेईन. त्यामुळे तुम्हाला ना खरं तर ना या सगळ्याची सवय नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला या सगळ्यावरनं बोलताय. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जानू जी आहे ती मात्र आता त्याच रूममध्ये नेमकी आलेली असते आणि त्याच रूममध्ये येऊन ती आता बोलत असते की मी ह्याच रूममध्ये कशी काय आली, कारण जयंतसुद्धा अगदीच त्याच रूममध्ये असतो आणि त्याच रूममध्ये जयंतला बघून तिला तर धक्काच बसतो. ती लगेचच तिकडनं जायला निघत असते. त्याच वेळेला दुसरीकडे सिंचनला सुनावत असते आणि आजीला म्हणत असते की तुला खरं तर खूप जळत असशील ना तू, म्हणजे तुमच्या घरात असं कोणीच कोणावर प्रेम करत नाही जेवढं माझं हरीश माझ्यावर प्रेम करतो. तुमच्या घरातली माणसं काय आहेत, म्हणजे सगळीच माणसं अशी आहेत ना की ती फक्त स्वतःचंच खरं करणारी आहेत, त्यांना कोणाचं ऐकायचं नसतं. पण माझा नवरा तसा नाही आहे. मी जे सांगेन ना ते सगळं काही माझ्या हातात देतो. मी कॉफी मागितली तर कॉफी मला आणून देतो, पाण्यासकट सगळं काही तो माझ्या हातात आणून देतो. मग मी अशा माझ्या नवऱ्याला का म्हणून सोडू? माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, तसंच त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. उलट आहे ना तुम्हालाच खरं तर ना कसं तरी होत असेल की माझा नवरा माझ्यावर इतका प्रेम करतो म्हणून तुला त्रास होत असेल आजी, कारण तुम्ही अशी पुरुष लोक कधी बघितलीच नसाल ना, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे आजी आणि सिंचनाची खूप जास्त भांडणं होत असतात आणि त्याच वेळेला सिंचना आजीला खूप जास्त शिकवते आणि म्हणत असते की मुलींचा जो काही मेंदू आहे तो काही फक्त गंज चढायला ठेवायचा आहे का कामं करू शकत नाहीत का मुली? त्या प्रेग्नेंट आहेत म्हणजे काहीच कामं करायची नाहीत का? एकदम भारी असं सिंचनाने सुनावलेलं असतं. कारण आजीचं असं म्हणणं असतं की हरीशने कमवायला जायचं, तू घरात बसायचं, हे जे काही लॅपटॉपवर कामं आहेत ना ती पुरुष मंडळी करतात, आजच्या बायका करत नाही. पण या सगळ्यामध्ये सिंचनाने आजीला सुनावत सांगितलेलं असतं की आजच्या काळात ना या ज्या बायका आहेत ना या सगळ्या बायका काम करणाऱ्या आहेत आणि लॅपटॉपवर सुद्धा, यामध्ये उलट ना बायकाच पुढे आहेत पुरुषांपेक्षा, असंही ती म्हणत असते. आजी ही सगळी बडबड ऐकून रागानेच तिकडनं निघून जाते आणि आता सिंचनाला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो आणि त्यामुळे ती सुद्धा जे तोंडाला येईल ती आजीला बोलून गेलेली असते. तर या सगळ्यामुळे रेणुका आता विचारच करते की हे सगळं काय होऊन बसलं, म्हणजे आई काय बोलायला गेल्या आणि काय झालं. दुसरीकडे आता जयंत ज्या रूममध्येच कपडे बदलत असतो त्याच रूममध्ये बरोबर जानू पोचलेली असते. पण जानू ना आता स्वतःला वाचवण्यासाठी लगेचच तिकडनं निघते. पण जानू जेव्हा दार बंद करते त्या दाराच्या बंद करण्याचा आवाज ना जयंतला ऐकू आलेला असतो आणि जयंत जेव्हा आवाज ऐकतो तेव्हा मात्र त्याला लक्षात येतं की कोणीतरी दारावर आलं होतं. तर जानूचा इथे पदर ना दाराला अडकलेला असतो. मग आता जानू तो पदर काढायचा प्रयत्न करत असते. जेव्हा जानू तो पदर काढायचा प्रयत्न करते ना तेव्हा मात्र आता तिकडे तिच्या पदराचा जो कपडा असतो तो तिथेच पडलेला असतो आणि जयंत तो पदराचा जो कपडा असतो तो हातात घेतो आणि तो आता विचार करतो की कोणाचा कपडा असेल आणि तो तसाच घेऊन आता तिकडनं जायला निघतो. दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी बाहेर असते आणि त्याच वेळेला इकडे विश्वाची आई आणि विश्वा बोलत असतात. खरं तर ना विश्वाला आई हाक मारत असते आणि आईला तो सांगत असतो की आई मी सगळं काही बघितले आणि आजोबांची काळजी करू नको, असं भावनाताई आहे, भावनाताईने आजोबांच्या खाण्याची व्यवस्था एकदम छान अशी करून ठेवलेली आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस असंही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा आई अशी हाक विश्वा ललिताला मारतो तेव्हा मात्र लक्ष्मीला कळतं की हा विश्वा जो आहे तो ललिताचा मुलगा आहे, म्हणजे दादा वहिनीचा मुलगा आहे हे कळलेलं असतं आणि त्यामुळेच ना खूपच जास्त आनंद आता लक्ष्मीला झालेला असतो. लक्ष्मी ललिताला बोलवून घेते आणि हा विश्वा तुझा मुलगा आहे का? हो हो वहिनी माझाच मुलगा आहे. मग तुम्ही दोघी मैत्रिणी आहात ना असं विश्वा म्हणतो. तर त्यावर लक्ष्मी म्हणते की हो आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत. त्याच वेळेला विश्वाला अगदी मन भरून तिला पाहायचं असतं आणि म्हणूनच लक्ष्मी विश्वाला मन भरून पाहत असते अगदी जवळून, कारण त्याला बघितल्यानंतर तिला ना भासत असतं की हा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा कोणीतरी आहे का, आणि असं बोलून ती त्याच्या जवळही जाते
आणि म्हणतेही तू माझ्या जवळच्या व्यक्तीचा. तेव्हाच आता तिकडनं ललिता मागून हात ठेवते. मग लक्ष्मी म्हणते की तू माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहेस, मला माहीत नव्हतं, आज मला कळलं. पण कसं ना, देव पण म्हणजे माझी जानू आणि तू एकदम चांगले क्लोज फ्रेंड आणि आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी हेही आता कळून चुकलेलं असतं. त्यामुळे आता विश्वाला ललिता म्हणत असते की तुझं काहीसं काम आहे ना ते करून घे. मग आता ते काम करण्यासाठीच विश्वा तिकडनं जातो. तर ललिताला लक्ष्मी म्हणत असते की कसं ना, सगळं वेगळंच विचित्रच घडलं आहे. म्हणजे हे असं घडलं आहे ते भयानकच आहे, असा कधी विचारही केला नव्हता. आणि या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत म्हणजे कसं सगळं आपलं नातं हे दूर गेलेलं होतं. कधी कधी असं वाटायचं की आपण जी काही नाती अशी लांब झाली आहेत आपली, त्यानिमित्ताने आपली मुलं तरी एकमेकांशी बोलतायत की नाही असं वाटत होतं. पण आज मला कळतं आहे की आपली मुलं जी आहेत ती एकमेकांसोबत बोलायची, एकमेकांसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. उलट हे बघूनच ना मला भरून आलं आहे, असं देखील लक्ष्मी आता बोलत असते. लक्ष्मी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता जानू जी आहे ती शंकराच्या पिंडीचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून पुढे आलेली असते आणि शंकराच्या पिंडीजवळ ती बसते आणि म्हणत असते की आज खऱ्या अर्थाने मी आज सगळ्यांसमोर येणार आहे आणि आज गाण्याचा कार्यक्रम झाला की सगळ्या घरच्यांना मी भेटणार आहे, असं देखील ती म्हणत असते. तर तिच्या बाजूला भावना असते जी कोणाशी तरी बोलत असते आणि तेवढ्यातच ना भावना म्हणत असते तथास्तु. त्यावर जानू विचार करते की हा भावनाताईचाच आवाज आहे, भावनाताईने आशीर्वाद दिला आहे. मग तिच्या मनात येतं की खरंच ना, आज भावनाताई आपल्याबरोबर आहे. मला आज ना भावनाताईला कडकडून मिठी मारायची. आज भावनाताई मला आधार देते, पण संध्याकाळी मी तिला कडकडून मिठी मारणार आहे, मी भेटणार आहे, असंही ती ठरवत असते आणि देवाकडे आशीर्वाद घेत असते. तेवढ्यात जयंत तिथे आलेला असतो आणि जयंत नेमका ना जानूच्याच पाठी येऊन उभा राहतो आणि त्याच्या हातामध्ये तो कपडा असतो ना, तो कपडा तो बघत असतो जो की पदराचा असतो जानूच्या. तर भावना जयंतला आवाज देते, जयंत. मग तेव्हा जानूला कळतं की जयंत इथे आला आहे. मग जानूला आता तिकडनं पळायचं असतं, कारण जानूला लगेच आता ह्याला भेटायचं नसतं. तिला आधी कुटुंबियांना भेटायचं असतं आणि मग नंतर ह्याला भेटायचं असतं. म्हणूनच ना आता ती ठरवते की तिकडनं जायचं. कारण आता जेव्हा जानू तिकडनं जाते ना तेव्हा जानूच्या गळ्यातनं मंगळसूत्र खाली पडतं, हे जानूला कळत नाही. पण आता जयंतचं जाणाऱ्या जानूकडे बरोबर लक्ष असतं. भावना त्याला म्हणत असते की आपल्याकडे आता गाण्याचा प्रोग्रामसुद्धा आहे, त्यामुळे गाण्याच्या प्रोग्रामला तुला थांबायचं आहे, एवढ्यात तरी जाऊ नकोस, असंही तिला सांगितलं जातं. त्यानंतर आता जेव्हा तो पुढे जात असतो तेव्हा त्याच्या पायाला ते मंगळसूत्र लागतं आणि ते मंगळसूत्र तो हातात घेतो आणि ते बघत राहतो. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे तर जानूचं मंगळसूत्र आहे. म्हणजे आपण लग्न झालं होतं तेव्हा जानूच्या गळ्यामध्ये हे असंच मंगळसूत्र घातलं होतं, म्हणजे ही आता गेली ती जानूच होती, असाही विचार तो आता करू लागतो. दुसरीकडे जानू आता धावत पळ तिकडनं जात असते तर श्रीनिवासांना तिचा धक्का लागतो. श्रीनिवासांना तिचा धक्का लागल्यामुळे श्रीनिवास तिला म्हणतात की सॉरी, त्यांच्या हातातनं पिशवी खाली पडते आणि ती त्यांची पिशवी उचलून देत असतानाच त्यांचे आशीर्वादसुद्धा घेते, कारण आज तिला भलं मोठं काम करायचं असतं. तर पुढील भागामध्ये ना एक भयानक असा प्रसंग दाखवला आहे, ज्यामध्ये जानूने जयंतच्या कानाखाली तर वाजवली आहे त्याच्या समोर येऊन. आणि त्यानंतर ना हे सगळं बघूनच ना ललिताला राग येतो. ललिता म्हणते की जयंत तू इथे सुद्धा आहेस का, इथे आलायस? आणि त्यामुळे त्यांची थोडी बाचाबाची होते. तेवढ्यातच जयंतने ललिताला जोरात ढकललेलं असतं, त्यामुळे ललिताला बेकार डोक्याला मार लागलेला असतो. बिचारी तिथेच कोसळलेली असते. हा सगळा प्रसंग पुढील भागामध्ये दाखवला आहे आणि जानू आता सगळ्यांसमोर सुद्धा पुढील भागामध्ये आली आहे. नेमकं मालिकेमध्ये पुढे काय घडतं आणि उद्या लक्षात ठेवा, मालिकेचा उद्याचा भाग ना दुपारीच आपल्या चॅनलवर येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उद्या संडे असल्यामुळे उद्या मालिकेचा भाग हा दुपारीच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.